मला आळवण्यासाठी सिद्ध झाला. असं कोणतं कार्य या मातेकरवी तुला परिपूर्ण करून घ्यायचं आहे? माते, विश्वाच्या ठिकाणी ज्ञानेश्वरांचा उद्दिष्ट एकच आहे. त्रिखंडाच्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि केवळ वैकुंठीच्या नारायणाची अर्धांगी असलेली लक्ष्मी माता भोळाच्या ठिकाणी ज्ञानेश्वरांच्या सानिध्यात राहावी एवढी कृपादृष्टी सदैव आमच्या पृष्ठावर राहू दे. अपेक्षा तुझी भक्ती आम्ही केली. थांब बाळ, तुझी इच्छा अगदी योग्य आहे, पण ही लक्ष्मी माता चंचल आहे, अस्थिर आहे. फक्त ही स्थिर आहे ती वैकुंठीच्या ठिकाणी, शिव महाविष्णूंच्या ठिकाणी, त्यांच्या चरणाजवळ. याच ठिकाणी फक्त आणि फक्त मी स्थिर आहे. एका जागी स्थिर नसणारी ही लक्ष्मी माता, चंचल लक्ष्मी माता, या मातेला तू स्थिर करणार आहे? माते, एकदा दलिंद्र भक्ती तुझी केली आणि मुखातून तुझ्या शब्द बाहेर पडले. केवळ वैकुंठीच्या नारायणाकडे तू स्थिर आहे, इतरत्र विश्वाच्या ठिकाणी अस्थिर म्हणून तू वावरते. मग या ज्ञानेश्वराने तुझी भक्ती केली ही निष्फळ ठरली की का? मुळीच नाही. तुझ्या जवळ जर या पाता उन्हाच्या ठिकाणी मी राहावं अशी तुझी इच्छा असेल ना, तर तुलाही महाप्रयत्न करावे लागतील. माते, मुखातून फक्त शब्द बाहेर पडू द्या. शब्द तळहाताच्या खोडाप्रमाणे सांभाळेल. केवळ वैकुंठीच्या नारायणाची पत्नी असलेली माता तका धनाच्या हितार्थ असेल अत्यंत प्रयत्न करेल. मग आजच्या या क्षणापासून या पाता उन्हाच्या ठिकाणी प्रत्येक स्त्रियेचा आदर केला पाहिजे. मुखातून शब्द बाहेर पडले. हो. पाता गुणाच्या ठिकाणी प्रत्येक स्त्रीचा आदर करायला हवा. एवढंच नव्हे तर धनाची अवहेलना होता कामा नये. हो. धनाची अवहेलना होता रे? हो. ठीक आहे, नाही होणार याच्या पुढे धनाची अवहेलना. पाता गुणाच्या ठिकाणी मांस भक्षण होता नाही, मदिरा पाषाण होता नाही. हे जमणार तुम्हाला? माते, दानवेश्वर जरी असलो तरी ब्राह्मण आहोत आम्ही. आणि हे ब्राह्मण आजपर्यंत अहिंसकच आहे, हिंसक नाही. पण तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, मांस भक्षण करता नाही, मांस भक्षण होणारच नाही. आणि त्याबरोबर दुसरी मदिरा प्राशन करता नाही. याच्या पुढे मदिरा प्राशन सुद्धा बंद. मग ठीक आहे, तू राहण्यासाठी तू सांगशील ते सगळं बंद करी. मग कुठं राहू? मुळीच नाही. तुझ्या सोबत कायम मी राहील. फक्त या अटींचं पालन तू कर. माते, दिला तुला भरवशाचा शब्द, कोणत्या स्थितीत दिलेला शब्द मी परिपूर्ण करणच करीन. शब्दाला तळा जाऊन केव्हाही देणार नाही. आणि तो शब्द मी माझ्या तळहाताच्या गुणाप्रमाणे सांभाळेन. मग तुलाही मी अभिवचन देते, हे जर तुझ्या हातून घडणार नसेल आणि अखंड तू माझी सेवा करत असेल तर सदोदित तुझ्या या मातामुळे माझं वास्तव्य राहील. माझं वास्तव्य राहील. समाधान समाधान केवळ माझ्या देवाच्या देव लाभाला केवळ वास्तव्य करण्यासाठी तू तत्पर ठरलो. उत्तम नांदोसकर यांनी या मातेच्या आणि धनरूपी पुष्प अर्पण केले. उत्तम